आज आपण भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आलेले येथील प्रगतीशील शेतकरी श्री कैलास बरसट यांच्या प्लॉटमध्ये. तर यांना आपण भोपळा लावण्यासाठी आपले काही प्रोडक्ट वापरले गेले, तर स्टार्टिंगपासून वापरलेले आहेत. तर ते कसे वापरले, त्याचा काय रिझल्ट आला, आपण त्यांच्या मार्फतच मागू काय काय प्रोडक्ट वापरले त्यांनी. नमस्कार सर. नमस्कार, माझं नाव कैलास एकनाथ बरसट. मी राहणार तिलोळी आणि तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी ह्या वर्षापासून तांबटीला वापरले ते, आणि आता भोपळ्याला सुद्धा वापरले. हे पहिलंच वर्ष तुमचं पहिलंच वापरायचं वर्ष. ना? हो. कुठून सुरुवात केली वापरायची तुम्ही? मी म्हणजे तांबटीला वापरला, नंतर भोपळ्याला या वर्षी वापरलं. म्हणजे भोपळ्याला आता तुम्ही डायरेक्ट रोपांपासून सुरुवात केली? रोपांपासून वापरलं. कशी वाढ वाटली तुम्हाला? मुळ्यांची संख्या भरपूर होती. जेव्हा मी प्लॅन्ट तयार केलं झाडाचं, त्याच्यात मुळ्यांची भरघोस मुळ्या, म्हणजे आपण व्हाईट पिशवीतच केलं पॅकिंग, त्याच्यामुळे मुळ्या भरपूर दिसायच्या. 2 दिवसात त्याचे रिझल्ट भरपूर चांगले आले सॉईल केचन सनगार्डचे. त्यानंतर तुम्ही लागवड केली. आता हा प्लॉट किती दिवसाचा आहे? हा प्लॉट झाला आता, म्हणजे लागवड करून 2.5 महिन्याचा झाला. 2.5 महिन्याचा झाला. आणि फळांची हार्वेस्टिंग करून 1 महिना झाला. 1 महिना झाला. कशी फळं कशी लागली? फळं म्हणजे एकदम चांगले आहेत. आणि त्याच्यात आता 500-550 कॅरेट तुटले. 550 कॅरेट तुटले. याच्यापूर्वी तुम्ही जे रासायनिक मध्ये करत होते, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? याच्यामध्ये म्हणजे जाळ्यांची संख्या पण वाढली. कमी दिवसात जास्त, म्हणजे आता 15 तोडे झाले. 15 तोड्यामध्ये 250 जाळी जास्त तुटली. म्हणजे 500 तुटली जाळी. 1 महिने. आणि रासायनिक मध्ये हा किती डिफरन्स निघाला तुम्हाला? रासायनिक मध्ये पेक्षा जास्तच उत्पन्न निघालं. आणि आपण थोडा रासायनिक वापरला, बाकी सेंद्रिय वापरला. म्हणजे तुम्ही रासायनिक प्लस आपले प्रोडक्ट दोन्ही वापरले? चालेल. आणि कशी वाटते तुम्हाला? म्हणजे बघू शकता तुम्ही प्लॉट खूप छान पद्धतीने दिसतंय. काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकतो? नाही, माझं मत आहे आपण सेंद्रिय काय वाढायला पाहिजे, कारण की भोपळा डबल होत नाही. पण या वर्षी माझं असं मत आहे डबल होत नाही म्हणजे कसं आता झालंय, पुढच्या वर्षी याच्यातच होणार. म्हणजे ह्याच जागेमध्ये समजा तुम्ही आता भोपळा केला तर परत भोपळा होत नाही होत. मग तुम्ही याच्यापूर्वी याच्यातच केला होता? याच्यात मी 2 वर्षापूर्वी करायला होता ना, या वर्षी पण केला. झाडाची मर नाही झाली, काही नाही. मला रिझल्ट चांगले आले, रिस्पॉन्स चांगला भेटला. चालेल चालेल. अजून पुढच्या वर्षी सुद्धा होऊ शकतोय रसायन सेंद्रिय. चालेल. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो की सरांचं म्हणणं आहे की एक भोपळा लावल्यानंतर त्या जागेमध्ये पुन्हा त्या क्वालिटीचा भोपळा होत नाही, तर ह्याच्यामध्ये मर जास्त होते. तर मग खूप चांगल्या पद्धतीने भोपळा झालेले. तर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान राहील की आपल्या सनेज कंपनीचे सेंद्रिय प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी अवश्य वापरा. धन्यवाद.